नोट्स वगैरे काढा, स्माइल करा म्हटलं तर नोट्स काढा काय. माहितीये का, आज जरी आपण गोष्ट सांगितली ना, उद्या आपल्या माइंड मध्ये नसतं, कारण की आपला माइंड सेटच नसतो ना, त्यामुळे नोट्स काढा यासाठी म्हणताय. आणि मी युट्यूबचं सांगणार आहे तर ते तर गरजेचंच आहे, ज्यांना युट्यूबवर काम करायचं आहे. करायची स्टार्ट मीटिंग. मला सांगा, युट्यूबचे अकाउंट आतापर्यंत किती लोकांनी ऑन केलाय बघ. युट्यूबचं अकाउंट चालू कोणी कोणी केलंय, स्टार्ट कोणी कोणी केलंय, मला सांगू शकता? आ, ओके. प्रीती. हा, सगळ्यांनी चालू करा, कारण की आपला एकच प्लॅटफॉर्म म्हणजे दोन आहे. इन्स्टा तर माहिती आहे कधी पण बंद होते, बट युट्यूब पण होते. बंद नाही, पण ते इन्स्टा तर डायरेक्ट उडून जाते. बट युट्यूब उडत नाही ना, काही नाही. तुम्ही किती पण मेहनत करा युट्यूबवर, ते कधी तुमचं अर्निंग पण नाही होत त्यामुळे. म्हणून मी सांगते की इम्पॉर्टंट सेटिंग युट्यूबच्या वगैरे, कसं काय काम करायचं. आपण काम तर करतो, पण त्याचं बेसिक नॉलेज तर पाहिजे. हे बघ, आपण घर बांधलं किंवा हॉटेल बांधलं, तर हॉटेल नुसतंच नाही बांधत ना आपण, त्याला काही फर्निचर करतो, त्याला काही करतो आपण अट्रॅक्शन, की जेणेकरून गेस्ट आले पाहिजे. हा ना, तसंच युट्यूबचं काम आहे. नुसतंच माझ्या चेहऱ्याकडे नको बघा, नोट्स वगैरे काढा. तर मी सांगते की फेक अकाउंट युट्यूबचं पण नका बनवू. एआय ने ते जे व्हिडिओ टाकताय त्याची अर्निंग सुद्धा बॅन झाली आहे, बंद झालंय युट्यूब. जे रिअल काम करणारे युट्यूबवर, फेक अकाउंट पूर्णच बंद झालंय. जे रिअल काम करणारे युट्यूबवर तेच चालणार आहे आता. तसं पण इंस्टाग्रामला पण काही दिवसांनी कोणाच्याच रील टाकू नका तुम्ही. जो आपल्याला लिहा बघा, आपल्यामध्ये काही स्किल आणा नवीन, असं कोणाचं कॉपी नाही करायचं. हा, कॉपी केली तर पूजानी पण सांगितलं होतं लास्ट टाइम की लिहून रील टाका म्हणून, ती पण बेटर आहे, ती तसं पण टाका. बट कोणाचे कंटेंट चोरून आपण नाही टाकायचे. मी अशासाठी म्हणते की त्यांची पब्लिसिटी होते, अदरवाईज माझं तुम्ही टाकत आहे तर माझी पब्लिसिटी होत आहे. कारण की ते लोक जे आहे ना, ते माझी आयडी सर्च करतील, ना की फेक अकाउंट. तुम्ही आपण ट्रस्ट बिल्ड अशा मीटिंग घेतो कशासाठी? फेक अकाउंट अजिबात नको बनवा. मी सांगते रिअल की फेक अकाउंट नकोच बनवा. काम. मला हे म्हणायचं होतं की जो व्यक्ती तुम्ही कॉपी करता, कॉपी तुमच्या सारखं सेम आहे, सेम क्वालिटी आहे, त्यांना झिरो पासून स्टार्टिंग केली तर आज त्यापर्यंत पोहोचले. तुम्ही ऍटलिस्ट तेवढे पैसे नाही तर दिवसाला काहीतरी कमवाल ना तुम्ही. म्हणून रिअल तुमच्यावर काम करा. इन्स्टावर पण तुम्हीच टाका, तुमचं नाव टाका. तुम्ही फेस रील मुलं तर करू शकतात आय थिंक, मला असं वाटते. मुलाला पण प्रॉब्लेम असेल, हाऊस वाईफ. माझी टीम पण आहे यामध्ये, रिया. ती पण काम करते छान. असं नसते ना स्वतःवर काम करायचं, आपण कोणाचं फेक अकाउंट नाही टाकायचं, कोणाचं रिअल फेक नाही टाकायचं, रिअल काम करायचं. जेणेकरून थोडीफार बघा, फेक अकाउंटवर तर नंतर पण बॅन होणार आहे. रिअलच चालणार आहे. जे इंस्टाग्रामवर रिअल काम करणार आहे तेच चालणार आहे समोर. आता युट्यूबवर येऊया, आपला टॉपिक कोणता होता आणि कोणता. युट्यूबचं पण तेच सांगते की युट्यूबवर कोणाचे एआय व्हिडिओ ब्रॉडकास्ट आपण कोणते पण शॉर्ट शॉर्ट करून टाकतोय, कोणाचे पण अफलेट मार्केटिंग तेच सांगते मी. बट तुम्ही तसे नको करा, स्वतःवर काम करा. बोलता नाही येत दादा, कॅमेरा पकडायचा, बस असा कॅमेरा पकडायचा आणि बोलायचं, जे आलं ते बोलायचं. काय करणार, हसून काय करणार? 4 दिवस असणार, 5 दिवस असणार. पण मी सिरियस सांगत आहे, सिरियस लाईफ मध्ये तुम्हाला बनायचं आहे ना, तर आपला प्लॅटफॉर्म असा आहे की इन्कम तर होतेच, बट इतक्या साऱ्या गोष्टी रोज मीटिंग होते फार. तर मला असं म्हणायचं होतं की युट्यूबवर व्हिडिओ टाकायचे, स्वतःचे टाकायचे क्रिएट करून. अदरवाईज असं काही नाही की तुम्हाला निश पण सिलेक्ट करायची आहे. पण मी बेसिक नॉलेज सांगते की सेटिंग कशी काय करायची. कारण की मला सांगा, जेव्हा आपण रेस्टॉरंट बांधतो, त्याला चांगलं प्लास्टर करतो, सगळं करतो ना सर्जरी त्या पूर्ण, तेव्हा कुठं सगळं कस्टमर येते आणि त्यामध्ये आपल्याला डिश ठेवतो आपण. तर आपण जेवण ठेवतो, नूडल्स ठेवतो, काही पण ठेवतो. त्यामधून एकच हे असते ना, एकच फेवरेट डिश असते ना. तसं पण बघा, आपण प्रत्येकाचा व्हिडिओ टाकून, बट एक व्हायरल जाते आपल्या इंस्टाग्रामवर. ते म्हणजे कसं, तर आधी आपल्याला सेटिंग करावं लागेल. क्रोम मध्ये सेटिंग कोणाकोणाला माहितीये मला सांगू शकता? सांगू शकता मला की युट्यूबची सेटिंग कोणाला माहिती आहे? स्टार्टिंग नॉलेज आहे, झिरो नॉलेज आहे तिथपासूनच आपलं.
नाही माहिती, नाही माहिती. बघा आपण युट्यूबचं स्टार्ट करतो, युट्यूब पण स्टार्ट करतो, बट आपल्याला ते स्टार्टिंगचा नॉलेज माहिती नाही राहत. ओके, तर मी सांगणार आहे नो आयडिया. पूजा. ओके, तर आपण युट्यूब स्टार्ट करायचं आजपासून. इन्कम सोर्स आहे, आपला प्लॅटफॉर्म आहे. नाही माहिती अमित. ओके ओके, सांगते मी कसं काय. ओके, तर मी सांगत आहे युट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की अफिलिएट मार्केटिंग करून याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पण टाकून छान. तर स्टार्टिंगला सेटिंग सांगते मी, नोट डाऊन करा. क्रोम वर जा. मोस्ट इम्पॉर्टंट सेटिंग आहे युट्यूब साठी. नुसतंच युट्यूब चालू केल्याने कोणतंच हे नाही होत. डिफॉल्ट होते म्हणजे माहितीये का. हे बघा, आपण जन्माला आलो स्कूलमध्ये नाही जात तर त्याला काही हे नाहीये ना, कोणी आपल्या समोर बोलत आहे तर आपल्याला काही रिस्पॉन्सच नाही येत आहे, तर काय फायदा लाईफचा. ऍटलिस्ट लाईफ अशी बनवा की चार लोक पण बोलते ना तर आपल्याला फरक नाही पडलं पाहिजे. ही रिअल लाईफचं मोटिवेशन आहे. तरच आपण समोर जाऊ. आणि प्रत्येक गोष्टीचं आपण डोक्यात टाकलं ना तर काहीच नाही होत. आणि आपली लाईफ आहे तर चेंज करूनच दाखवायची. आता मम्मी पप्पा आहे तोपर्यंत. आधी सेटिंग करून घ्या. तुम्ही माहितीये का, क्रोमला किंवा गुगलला जा. युट्यूबचं चॅनल स्टार्ट केलं आहे. तर स्टार्टिंगचा असं असते की आपण पूर्ण कॉलेजमध्ये माहितीये का पूर्ण इन्फॉर्मेशन देतो की काय आहे, आपण कुठं राहतो. आपलं आधार कार्ड सुद्धा असते. तसं पण युट्यूबचं असते की तुम्ही ऍक्च्युली व्हिडिओ कुठून बनवताय आणि कुठले आहे. आणि त्यांना पण समजते की अल्गोरिदम काय आहे. हा निश कोणती याची, ट्रॅव्हल आहे, कुठे आहे, बिझनेस करते, अफिलिएट मार्केटिंग, असं कळलं पाहिजे ना. जसं आपण कॉलेजमध्ये जातो, बीएससी, बीकॉम अशा फॅकल्टी चॉईस करतो, तसं युट्यूबचं पण आहे. कोणते पण कोणतं पण आपण हे करायला गेलो ना, कोणतं पण ऍडमिशन करायला तसंच आहे. गुगलवर जायचं किंवा क्रोमला जायचं. मी सांगितलं युट्यूब ऑडिओ म्हणून. युट्यूब स्टुडिओवर गेले. कोणी कोणी नोट्स केलंय. देन सेकंड सांगते मी सेटिंग फर्स्ट. जनरल मध्ये जायचं. डिफरंट 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 युनिटी लिहा. खरंच युट्यूब 6 महिन्यामध्ये नाही, 3 महिन्यामध्येच ग्रोथ करणार तुमचं चॅनल. माझी गॅरंटी आहे. युट्यूब स्टुडिओ क्रोमवर जायचं किंवा गुगलवर जायचं. ज्यांनी ऍप डाउनलोड केला असेल ना तर त्यांच्या सेटिंग मध्ये जायचं. नाही केलं तर अदरवाईज गुगल वरूनच करायचं. मी म्हणते गुगल वरूनच होते. डाउनलोड करून सुद्धा नाही, गुगल वरूनच होते. स्टुडिओ युट्यूब म्हणून सर्च करायचं. आणि खरंच तुम्ही लिहा, तुम्हाला युट्यूब चॅनल इन्कम सोर्स आहे इतका छान. एंडला मी विचारणार की युट्यूब मध्ये काय काय मी सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे. म्हणून स्क्रिप्ट लिहा. तर सेकंड आहे जनरल मध्ये गेले का. एकदा मोबाईल तुमच्याकडे एक मोबाईल असेल तर तिथं बघा. अदरवाईज नसेल तर मी सांगते, काय विषय नाही. आफ्टर जनरल. ओके, नाहीये तिथं आफ्टर जनरल. हा, जनरल मध्ये जायचं. फर्स्ट सेटिंगला ऑन करायचं. काय येते मला सांगा. हे रिस्पॉन्स करा यार, रिस्पॉन्स केलंच पाहिजे लाईफ मध्ये, तेव्हा कुठं कळते कोण. ओके, देन मॅम. ओके ओके. चाय फर्स्ट सेटिंग झाली आहे का. तिथे माहितीये का, फर्स्ट जनरल मध्ये गेले ना, US डॉलर टाकायचं तिथे सेटिंग. लिहत आहे का निशा. गुगल वरून पण येते बहुतेक, बट क्रोम वरूनच केलं होतं मी. तुम्ही पण क्रोम मधूनच करा ना. ओके, जनरल मध्ये गेलं, US डॉलर केलं, ठीक आहे. म्हणजे ते इंडियाचं आहे, अदर कंट्रीजचं नाहीये. असे येस म्हणा, बोला, रिस्पॉन्स करा, ठीक आहे. की मी लिहत आहे, कोण कोण लिहत आहे लास्ट मध्ये विचारणार. पूजा. ओके. सेकंड आहे, देन चॅनल आहे. चॅनल आलं का. आला आहे चॅनल. कॅन मी सांगते. ओके ओके ओके.
जनरल केलंय तुम्ही, बेसिक इन्फॉर्मेशन वर जा, अपलोड वर गेलाय तुम्ही. रिअल नेक्स्ट मीटिंगला सांगणार मी स्क्रीन शेअर करून. ठीक आहे. अकाउंट नाही उघडलाय ते पण उघडा आणि स्क्रीन रेकॉर्ड हे बघा. नंतर पण मी युट्यूब वरच मीटिंग घेणार कसं काय करायचं. बट आता सांगते त्याला एवढं काही आड नाहीये. तिथे गेलं ना, स्टुडिओला गेलं ना, युट्यूब स्टुडिओ म्हणून गेलं ना, तिथेच दिसते बघा. जनरल दिसते, चॅनल दिसते, अपलोड दिसते. त्यामध्ये सेटिंग असते, बेसिक, ऍडव्हान्स असते आणि फ्युचर असते. ठीक आहे. त्यामध्ये सगळं प्रॉपर सिलेक्ट करायचं. यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे. एवढं कळलं का मला सांगा बरं. जनरल चॅनल पण असते ते बघा. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे युट्यूब साठी. कळतंय का? येस किंवा नो म्हणा. परमिशन पण आहे. समजत आहे ना? ओके 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 ओके. इतकं समजलं की काय काय सेटिंग असते. जनरल सेटिंग काय असते बेसिक पासून ऍडव्हान्स. मला विचारा काही प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे. काय कोणाला कळलं कोणाला नाही कळलं स्टार्टिंग. शॉर्ट कसे अपलोड करायचे माहिती आहे का? शॉर्टचा बेस्ट आहे. शॉर्ट आणि किंवा लॉंग पण व्हिडिओ तुम्ही अपलोड करतायत. आधी अनलिस्ट मध्ये हे करायचं, अनलिस्ट मध्ये पोस्ट करायचं. आणि मग जेव्हा आपण पोस्ट करतो ना, तेव्हा आपण पोस्ट म्हणजे 5-10 मिनिटांनी शेअर. क्रोमवर काय सर्च करायचं, स्टुडिओ युट्यूब म्हणून सर्च कर. त्यामध्ये जनरल, चॅनल, सगळं तुला सेटिंग दिसून जाणार. आणि आतापासूनच स्टार्ट कर. जिथे आहे ना तू, जिथे आहे ना तिथपासूनच स्टार्ट कर. आता तुला सबस्क्राईब नाही वाढत, अदरवाईज कोणी हे पण नाही वाढत बघ. अदरवाईज माहितीये का? एक काम, बोल की काय क्वेश्चन आहे बोला. अदरवाईज आता आता स्टार्टिंगला माहितीये का, हे बघा आपण कोणत्या पण कॉलेजमध्ये जॉईन होतो तर आपल्याला नवीन वाटते ना सगळं. काही दिवस मॅनेज होऊन जाते, फ्रेंड्स भेटतात, त्याचा आपला प्लॅटफॉर्म आहे. एकदा आलं ना तर सगळे तुमची ओळख होणार. कुठे आपण फिरायला गेलं, कुठे ट्रिप असते आपल्या प्लॅटफॉर्मची. हा बघा, गेम रिलेटेड नको टाका. मी तुम्हाला सांगितलंय ना की तुम्ही रिअल काम करा. जे आहे ते आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. बॅकग्राऊंड नाही, काहीच नाही. नॉर्मली कुठे पण काम करू शकता, असं काही विषय नाही याचा. मी आधी पण म्हटलं होतं. एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये माहितीये का, टॉपर तर सगळेच नाहीत ना, एकच टॉपर येते ना. तसंच तुमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकणार तर काही लोकांना पूर्ण व्हिडिओ आवडत नाही. तर तसं युट्यूब आहे. तुम्ही डेली सुद्धा एक युट्यूबचा टायमिंग असते 11चा किंवा इव्हिनिंग 7चा असते. दोनच टायमिंग असते युट्यूबला. तर 2 वेळा किंवा एकच वेळा आपल्याला जसं पॉसिबल होते. लॉंग व्हिडिओ असला तर आपण एकच व्हिडिओ टाकायचा. जर शॉर्ट असला तर 2 टाकायचे. ओके. तर मी असं म्हणताय की एक नाही आवडणार, 2 नाही आवडणार, तिसरा तर नक्कीच आवडणार मला असं वाटते. तर ट्राय करा तुम्ही. खरंच युट्यूबवर सुद्धा ट्राय करा आणि रिअल काम करा. फेक आयडिया, गेम म्हणता की काहीच, कोणाच्या पण फेक आयडिया. जेव्हा युट्यूब माहितीये का आपला फेस स्कॅन करतो तेव्हा कुठं ते व्हेरिफिकेशन होते. आणि सेकंड गोष्ट म्हणजे तुम्हाला आता सुद्धा मला असं वाटते कळलं नाही युट्यूबच्या सेटिंग. युट्यूबच्या सेटिंग ज्यांना कोणाला युट्यूब चॅनल क्रिएट करायचंय ना, त्यांनी आधी सेटिंग करा, त्याच्यानंतरच चालू करा. अदरवाईज तुम्ही नकाच करू. ओके. तर मी तेच म्हणत आहे की स्टार्ट करा आणि फेक अकाउंट म्हणले ते आत्ताच डिलीट करा, जेणेकरून तुमची मेहनत वाया नाही जाणार आहे. रिअल एक पण रिअल पोस्ट करत आहे तर तुम्हीच पोस्ट करा. पोस्टला काही म्हणत नाही, बट कोणाचं नको टाका. आता इंस्टाग्रामला पण असं येणार आहे की तुमचं आधार कार्ड पण सबमिट करावं लागेल, कारण की फ्रॉड स्कॅम खूप जास्ती होत आहे त्यामुळे. आणि आपली फेस, ज्यांचं अकाउंट आहे आणि आधार कार्ड सुद्धा आणि फेस अकाउंट जेव्हा आपण स्कॅन करतो तो सुद्धा ऑप्शन येणार आहे समोर. ठीक आहे. म्हणून त्यासाठी म्हणते की तुम्ही फेक अकाउंट नको बनवा. जेव्हा तुम्हाला आधार कार्ड, तुमचं नाव रिअल आहे का, आधार कार्ड सबमिट करायचं असेल ना, तर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमची आयडी डायरेक्ट ब्लॉक होणार. काय मेहनत इतकी. आपण महिन्याला रिचार्ज टाकतो, ते मेहनत करतो की एक तरी लीड येणार आणि दुसऱ्याचे रील पोस्ट करतो. मला असं वाटते की तुम्ही पुष्कळ आयडिया बनवा. बट माझं म्हणणं असं होतं की तुम्हाला पण असं माझ्यासारखीच सेम इन्कम करायची आहे तर तुम्ही फेक अकाउंट नको बनवा. स्वतःवर रिअल काम करा. ओके. थँक्यू. छान मीटिंग. ओके.
कळलं ना सर्वांना? मला असं वाटतं समजलंय. नेक्स्ट मीटिंग आपण छान घेऊया, सोबत काम करूया. टेक केअर ऑल. भेटूया नेक्स्ट मीटिंग मध्ये.